मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात एक फेरी बोट उलटल्याची घटना घडली। नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय आणि यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट नेहमीप्रमाणे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास निघाली। या बोटीमध्ये 80 प्रवासी होते। फेरी बोट 5 ते 7 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर एक स्पीड बोट त्या ठिकाणी आली। सुरुवातीला स्पीड बोटने या फेरी बोटीभोवती राऊंड मारला। हा राऊंड मारून फेरी बोट पासून काही अंतरांवरती नागमोडी वळण घेत ही बोट लांब गेली। परंतु काही क्षणातच ही स्पीड बोट परत वेगाने फेरी बोटीकडे आली आणि या बोटीला मधोमध जोरात धडक दिली। स्पीड बोटीची धडक जोरदार बसल्याने या फेरी बोटीच्या मधोमध 2 तुकडे झाले आणि प्रवासी पाण्यात पडले। रोड झाली अशी नाहीये, तो बोटीच्या मधोमध तो येऊन गेली। आपल्याला व्हिडिओ दिसतोय, बोटीच्या मध्ये येऊन त्याने टक्कर दिली। ते काय 2 तुकडे झाले त्याच्या बोटीचे। फेरी बोटीला धडक दिलेल्या स्पीड बोटमध्ये सुद्धा 6 प्रवासी होते। त्यांचं काय झालं याची माहिती अजून समोर आलेली नाहीये।